हा मूक मोर्चा यासाठी काढलेला आहे की आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी माझी लाडकी बहीण योजना ही चालू केलेली आहे। योजना छान आहे, महिलांना त्याचा लाभ पण होईल अशी आम्ही अपेक्षाही करतो। परंतु काय झालं, ह्या योजनेमुळे आमच्या गावी एक अपघात झालेला आहे। त्या अपघातीचं कारण आहे सेतू, कारण की सेतू काढायला सगळे तहसीलमध्ये येतात आणि तहसीलमध्ये आल्यानंतर काय झालं की ती बाई लाईनमध्ये लागलेली होती, तर तिची रांग न तुटावी म्हणून काही डॉक्युमेंट्स राहिलेले होते घरी, तर तिने आपल्या नवऱ्याला घरी पाठवलेलं डॉक्युमेंट्स आणायला ना। ह्या गाई गडबडीमध्ये आमच्या अर्जुनीचा मोरगाव टी पॉईंट आहे तिथे त्यांचा अपघात झाला आणि ऑन द स्पॉट ते तिथे मरण पावले। तर 1500 रुपयामध्ये लाईनमध्ये लागलेले आहेत, पण त्याचं नुकसान किती झालं, त्या बाईच्या डोक्यावरचा साया गेला, मुलांचा वडिलांचा हात गेलेला, तर याला जबाबदार कोण? मग शासनाने आता त्याच्यासाठी काहीतरी करावा, त्यासाठी पण हा मूक मोर्चा काढलेला आहे। आणि दुसरी गोष्ट, अजितदादांनी खूप साऱ्या अटी रद्द केलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। परंतु अजून काही अटी राहिलेल्या आहेत की जसे आता आमच्या महिला रहिवाशाचा दाखला मागायला जातात, तर रहिवाशाचा दाखला म्हटलं की त्यांना पहिल्यांदा सांगतात की तुमचं घर टॅक्स भरा। आता मला सांगा की घर टॅक्स प्रत्येकाने भरलेलं नाही आहेत ना, गावामध्ये एवढे गरीब लोक आहेत आणि हे गरीब लोकांसाठी योजना काढलेली आहे, म्हणजेच गरीब लोक टॅक्स न भरल्यामुळे त्यांना रहिवाशाचा दाखला मिळत नाही। मग मला सांगा, आता एक तर त्यांना टॅक्स भरण्यासाठी त्यांना कर्जबाजारी व्हावं लागेल, नाही तर मग त्यांना त्या योजनेपासून वंचित राहावं लागेल। म्हणजे याचा निर्णय अजितदादाने शोधावा अशी आमची अपेक्षा आहे, काहीतरी ह्यावर तोडगा काढावा। तसंच जे 21 वर्षापासून अजितदादांनी 60 चे 65 केले, पण आमची अशी मागणी आहे 21च्या नंतर कुठलीही वयोमर्यादा ठेवू नये, कारण की 70च्या पण महिला आपल्याकडे असतात आणि ह्या योजनेची गरज त्या 70-80 वर्षाच्याच महिलांना जास्त आहे।